ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपलं देखील नाव कुठेतरी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जावं, आपल्या देखील नावाला प्रसिद्धी मिळावी, आपल्याला देखील उंच केलं जावं आणि आपली देखील लोकांनी वाहवा करावी। अशा प्रसिद्धीसाठी आणि अशा मान सन्मानासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असतो। कुणालाही खाली पडावं असं वाटत नाही, तर आपल्याला उंच केलं जावं, चार चौघामध्ये आपण उठून दिसावं असे प्रत्येकाला मनातून वाटत असते। आणि त्यामध्ये वाईट असं काहीच नाही, कारण सेल्फ रिस्पेक्ट अँड सेल्फ लव्ह हे इम्पॉर्टंट असतेच। परंतु जेव्हा व्यक्ती 24 तास स्वतःच्या श्रेष्ठतेविषयी विचार करतो, 24 तास फक्त स्वतःविषयी विचार करतो, तेव्हा मात्र तो सेल्फिश बनत असतो, स्वार्थी बनत असतो। तेव्हा तो इतरांचा विचार करत नाही। जी व्यक्ती इतरांना खाली दाबण्याचा प्रयत्न करते आणि इतरांचा वापर स्वतःला उंच करण्यासाठी करते, तेव्हा ती व्यक्ती खरी स्वार्थी बनत असते। पण ज्या लोकांना समवेत घेऊन ती खरं जीवन जगत असते, ती व्यक्ती खरी प्रसिद्ध होत असते। आणि हेच चित्र आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत। शिष्यामध्ये थोडेसे आर्ग्युमेंट होत आहे, त्या 12 शिष्यामध्ये थोडीशी बाचावेच होत आहे। आणि ती कशासाठी की या 12 पैकी सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे। कदाचित पेत्राला वाटत असेल की तो श्रेष्ठ होता, योहानाला वाटत असेल की तो श्रेष्ठ आहे, आंद्रेला वाटत असेल तो श्रेष्ठ आहे, फिलिपला वाटत असेल तो श्रेष्ठ असेल। अशा प्रकारे प्रत्येकाला वाटत होतं की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मला पहिलं स्थान मिळणार आहे। आणि हे सर्व प्रभू येशू ख्रिस्त जाणून होता की या शिष्यामध्ये अशा प्रकारची स्वार्थीपणाची भावना घुसलेली आहे, कारण देवाचा राज्याचं महत्व त्याला समजलं नाही। आणि म्हणून मुद्दामून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, तुम्ही वाटेवरती चालत असताना कशाविषयी चर्चा करीत होता। तेव्हा ते कुठल्याही गोष्टीविषयी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील जी भावना आहे ती जाणून घेतो व त्याला सांगत आहे, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीविषयी चर्चा करत होता। तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट घर करून बसलेली आहे, ती म्हणजे मोठेपणा। स्वर्गामध्ये सर्वात मोठी व्यक्ती कोण असणार आहे, माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोण बसणार आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला एक सुंदर अशा उदाहरणाद्वारे त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। एका लहान बाळकाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वेगेमध्ये घेते व त्याला सांगत आहे, जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर लहान बाळकाप्रमाणे बना, म्हणजे स्वतःला नम्र करा, कारण उंच करणारा परमेश्वर आहे। परमेश्वर बाह्य स्वरूप कधीच बघत नसतो, परमेश्वर मनुष्याचा कलर बघत नसतो, टॅलेंट बघत नसतो, तर व्यक्तीचं हृदय जाणत असतो, व्यक्तीची भावना जाणत असतो आणि त्याप्रमाणे त्याला उंच करत असतो। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या लहान बालकालाच का त्यांच्या मध्ये उभे करत आहे, कारण बालक हे कशाचं प्रतीक आहे, बालक हे प्रेमाचं प्रतीक आहे, बालक हे एका निष्पाप गोष्टीचं प्रतीक आहे, बालक म्हणजे एका तरुण्याचं प्रतीक आहे, नेहमी हसणारं प्रतीक आहे, इतरांना आनंद देणारं प्रतीक आहे, इतरांबरोबर नेहमी शांतीने राहणारं प्रतीक आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर या बालकाप्रमाणे गुण तुमच्यामध्ये असेल किंवा तुम्ही अवगत करण्याचा प्रयत्न केला तरच कदाचित स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत, या बालकाप्रमाणे स्वतःला नम्र करा। बालक हे नम्र असते, तो आज फाईट करतो, उद्या सॉरी बोलतो आणि नेहमी हसत खेळत असतो। त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची स्वार्थी भावनाची नसते, त्या बालकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नसते, कलह नसतो किंवा एखादा प्रकारचं वाईट भावना नसते। ते बालक हे निरागस असते। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतात, त्या बालकाप्रमाणे तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच स्वर्गामध्ये तुम्हाला उंच केलं जाईल। आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपलं बालपण हरवून बसतो। बालाप्रमाणे जे गुण आहेत ते गुण आपल्यामधून पूर्णपणे नष्ट झालेले असतात। त्याच्याऐवजी स्वार्थीपणाची भावना असते, त्याच्याऐवजी भ्रष्टाचाराची भावना असते, त्याच्याऐवजी द्वेषाची भावना असते, कलहाची भावना असते, भांडण्याची भावना असते किंवा एकमेकांना क्षमा न करण्याची भावना असते। या सर्व गोष्टी
आपल्यामधील बालपण हिरावून घेत असतात, बालपणमध्ये आपल्यामधील खरा आनंद नष्ट करत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज मुद्दाम बालकाला आपल्या समोर ठेवून सांगत आहे, परत एकदा त्या बालकाप्रमाणे बालपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो, आनंद आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो जर आपण एकमेकाला क्षमा केली, जर आपल्या मनातील स्वार्थीपणाची भावना आपण काढून टाकली, जर इतरांबरोबर आपण प्रेम केलं, जर इतरांबरोबर आपण सालुख्याचं वातावरण निर्माण केलं किंवा मैत्रीचं वातावरण निर्माण केलं, नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्या स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे. आज बालकाप्रमाणे चांगले गुण आपण आपल्या जीवनामध्ये अवगत घेण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच स्वर्गामध्ये परमेश्वर आपलं जीवन पाहून आपल्याला नक्कीच उंच करणार आहे. आमेन.